असं आश्चर्यकारक काय असं व्यक्तींची मला वाटलं नाही. आम्ही आमच्यामध्ये चर्चा करत होतो. त्याच्यामध्ये साधारणतः आम्हाला लोकांचं मत हे होतं की हा निर्णय उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना अनुकूल लागेल असं दिसत नाही. आणि त्याचे अनेक कारणं आहेत. पण सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या सह भाष्य केलेलं होतं. त्यामुळे त्यांना एक प्रकारची खात्री, ती खात्री त्या निकालात दिसेल असं ध्वनी केलेलं होतं. आणि तसाच हा निकाल लागला. फायनल डॉक्युमेंट आणि वकिलांची चर्चा केल्याच्या नंतर अधिक स्पष्टता येईल. पण हा निकाल वाचल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं ही अधिक सोयीची होईल. त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजमेंटच्या वर्दीवरनं दिसते. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना या ठिकाणी निकाल घेतलेला आहे. तो विधिमंडळ पक्ष याला महत्त्व दिलेलं आहे. सुभाष देसाईची जे सुप्रीम कोर्टात केस होती, सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नमेंट 11 मे 2023 या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या टीमने हा निकाल दिलेला आहे. पक्ष संघटना महत्त्वाची, जे उमेदवारांची निवड करतात, त्यांना निवडणूक लढवायला प्रोजेक्ट करतात आणि अशांचे मत यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांचं मत, त्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे. आणि देशाची फाशी विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही सांगतात त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळा ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचा आहे, एक वीर कोणाचा आहे तो, आणि वीर हा जो दिलेला आहे तो विधिमंडळ पक्षानं वीर द्यायचा अधिकार कुणाला दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्वच्छ असं म्हणले वीर किंवा कुठलाही आदेश हा देण्याच्या संबंधीचा अधिकार पक्ष संघटनेला आहे, विधिमंडळ पक्षाला नाही. ही ती निवड करणे आणि त्यामुळे या ठिकाणी वीरची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही. आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 10th शेड्यूल हे आम्हाला सगळ्यांना, म्हणजे आम्हाला सगळ्यांना याचा राजकीय पक्षात काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची दिशा देणारं असं ते शेड्यूल आहे. आणि त्याच्यामध्ये स्वच्छ या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहे. याच्यामध्ये आणखी एक गमतीची गोष्ट आहे की वीर फौजला तर त्याचं ॲक्शन घेता येते
आणि त्याला अफाटसुद्धा स्वरूप येतं. इथं काय झालं आहे, इथं वीर फौजा म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती. पण निर्णयामध्ये जजमेंटमध्ये वीज निर्णयाला वीज द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून न्यायालय म्हणजे स्पीकरने त्या संबंधीचा पात्रतेचा निर्णय शिंदेच्यावर राहणाऱ्या सर्व लोकांच्यावर विरोधी घेतलेला नाही. त्यांनी त्यांना त्यांची पात्र ठरवली. दुसऱ्या बाजूने हे जे उद्धव ठाकरेंच्या बरोबरचे जे लोक होते त्यांनी स्पीकरच्या इलेक्शनमध्ये पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून त्यांना अपात्र ठरवावं अशी मागणी केली होती. स्पीकर साहेबांनी तीही मागणी मान्य केली नाही आणि त्यांनाही पात्र ठरवलं. त्यांनी पात्रता या दोन्ही बाजूच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी मान्य केली. त्याचा अर्थ स्वच्छ हा आहे की सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन ही तिला पूर्णपणानं बदलण्याची भूमिका या जजमेंटमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जायला शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना अतिशय चांगली केस आहे अशा प्रकारचं फार्माफेसी चित्र त्या ठिकाणी दिसते. तुम्हाला आठवतं त्यांना माहीत नाही पण या सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्टीचं निरीक्षण केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे आणि सुप्रीम कोर्टाने भाष्य असं केलं त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्हाला या संबंधीचा निकाल न्यायदेवाच्या उत्तर घेता आला असता. पण त्यांनी राजीनामा दिला ते त्या ठिकाणी त्या पदावरच नाही त्यामुळे त्याचं अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही. हा सुप्रीम कोर्टाचं हे भाष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की त्याची उपयुक्तता हे अफिलात जातील आणि अफिलामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की शेवटी ह्या निकालाचा निवडणूक काहीतरी 2-3 महिन्यावर लोकसभेची आणि 6-7 महिन्यावर विधानसभेची. त्यामुळे आता हा निकाल शेवटी लोकांच्या कौतुक ठरणार आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीनं आज आम्ही सगळे लोक एकत्रित विचार करतोय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचं पक्ष असेल, राष्ट्रवादी आमचा असेल, काँग्रेस पक्ष असेल, डावे पक्षांचं हक्क माझ्याकडे आहे त्या सगळ्यांची सहभागी भूमिका आहे. ते सगळे डावे पक्ष असतील आणि आमचा जो काही सुसंवाद प्रकाश आंबेडकरांशी चालू आहे ते सगळं अंतिम निर्णय झाल्याच्या नंतर हा जो आमचा सगळा समूह आहे हा सामुदायिक करायला महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाईल आणि या निकालाला सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन बाजूला ठेवून कशा पद्धतीने हा निकाल दिलेला आहे. हा न्यायालयीन निवारा नाही, हा राजकीय विचाराचा निवारा आहे. हे जनतेच्या समोर मांडायला आम्हाला निश्चित उत्तम संधी आलेली आहे आणि निवडणुका जवळ असल्यामुळे सत्तेचा वापर कसा होतो त्याचं एक मोठं उदाहरण या निमित्तानं जनतेच्या समोर देता येईल आणि हा कार्यक्रम आम्हा सगळ्यांच्या वतीने लवकर सुरू होईल. माझं त्यांनी सांगितलं ना की पक्ष संघटना त्यांनी सांगितलं शिंदे असं आहे. राष्ट्रवादीची एक केस चालू आहे इलेक्शन कमिशनमध्ये. त्याच्यामध्ये पक्ष संघटना कोणाची हा निकाल इलेक्शन कमिशन ठरवेल अशी भूमिका आहे. त्यांचं जजमेंट अजून आलेलं नाही पण त्याची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि शेवटी सुप्रीम कोर्ट सुद्धा
पण शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला या केसपुरतं बोलायचं तर संघटनेचं नाव काढायचं शिवसेना. ठीक आहे, आता शिवसेना त्यांनी चिंता नाही, पण जनतेला शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची निर्मिती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांच्या हयातीत त्यांनी उद्धवच्या कधी ही जबाबदारी सुखरूप केली. आता त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांची ही शिवसेना या गोष्टी महाराष्ट्रात स्वच्छ आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांची ही शिवसेना या गोष्टी महाराष्ट्रात स्वच्छ आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेचे म्हणून झाले, आम्हा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आज ज्यांना खरी शिवसेना म्हणून न्याय स्वीकारचा निर्णय दिला आणि त्या शिंदेचं सहभाग उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतं. त्या सगळ्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे मंत्री, शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचे मंत्री, शिवसेना कोणती तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची संघटना, हे सगळं महाराष्ट्राला माहिती. आणि त्यामुळे हे सगळे असं तुझं असताना हा निकाल या ठिकाणी घेतला आणि लोकांना माहिती आहे की ही संघटना कुणी स्थापन केली, वर्षानुवर्ष या संघटनेचं नेतृत्व कुणी केलं. असं असताना शिवसेना कुणाची त्याचा निकाल या स्पीकरने केला तो माझ्या मते सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंची केस आणखी भक्कम व्हायला त्याची मदत होईल. राष्ट्रवादीची सुद्धा असंच फ्रॅक्शनचा विषय स्पीकरच्या समोर जो असणार आहे, या निकालाचा त्याच्यावरती काय परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं? असं की याच्या आधीच आम्ही सांगत होतो की हा चेंज कसं आहे की स्पीकर ही इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा सगळ्यांनी समजली पाहिजे. पण आपण हे बघितलं निकाल 2 दिवसावर आहे आणि निकाल ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना भेटीला स्पीकर जातात. याचा अर्थ काय, उद्याच्याला एखाद्याची केस एखाद्या हायकोर्टात आहे किंवा कोर्टात आहे कोणाच्या समोर आणि तो न्यायाधीशात जर त्याच्या आधी 2 दिवस ज्याची केस आहे त्याच्या घरी जात असेल, त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती, माझ्या मतदारसंघाची कामं मला करायला आत्ताच आठवण झाली का, गेल्या अनेक वर्षामध्ये ते सभासद होते तेव्हा काय करत होते. याच्यातून हा निकाल असा लागेल असं आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल लागेल असं आम्हाला वाटत होतं. त्याचा अर्थ एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्याही केसमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही. हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते. तुमची मानसिकता आहे का, म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीमध्येही हेच होईल, तुम्ही केली आहे मानसिकता? असं आहे, पॉईंट असा की एकदा होऊन द्या ना काय होते. मी जे असं सांगितलं की ज्यांनी निकाल देताना निकाल देण्याच्या आधीच्या 2 दिवसाचं त्यांचं एकंदर वर्तन बघितल्याच्या नंतर साधारणतः लोकांना शंका जर आली तर त्यांना 2 देता येणार. सर, पण 10 शेड्यूलमध्ये या आजच्या जजमेंटमध्ये निरीक्षणामध्ये स्पीकरनी म्हटलं की 10व्या शेड्यूलचा वापर हा कोणतेही निर्णय लादण्यासाठी किंवा पक्ष नेतृत्वाची भूमिका मांडण्यासाठी केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण त्यांनी मांडलंय. अजित पवार हे नेमकी हीच भूमिका मांडलाय की पक्ष नेतृत्व आमच्याकडे सोपवत नव्हतं निर्णय, मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. माझ्या मते 10 शेड्यूलच्या संबंधीचं भाष्य सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईंच्या केसमध्ये केलं ते खरं आहे. त्यांचे 5 जजेंच आहे आणि 5 जजेंचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लॉ होतो, कायदा होतो, केस लॉ. त्यामुळं स्पीकर साहेबांनी काय म्हणलं आणखीन कुणी काय म्हणलं त्याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून जो केस लॉ झाला तो अतिशय महत्त्वाचा. पण ठाकरेंचे जे आता आमदार आहेत ते भारत गोगावले अपात्र करू शकतील नाही. आता कशी करते नाही म्हणजे त्यांना अधिकार आहे का? या स्पीकरने सांगितलं
की त्यांचा व्हीप आहे. पण स्पीकरनी त्यांना अफाचं ठरवण्याची मागणी ही मान्य केली नाही. हा उद्देशाला विधिमंडळामध्ये एखादा विषय आला, व्हीप दिला, त्यांनी मान्य नाही केला तर तो वादाचा किंवा न्यायालयात जाण्याचा विचार होऊ शकतो. पॉलिटिकली ड्रिव्हन नव्हता, म्हणजे भाजपचा तो मुद्दा मांडला गेला होता एका याचिकेमध्ये की भाजपच्या सांगण्यावरनं या सगळ्या गोष्टी देण्यात गेल्या, तेही मान्य होऊ शकत नाही असं स्पीकर म्हणाले. त्यांनी सांगितलं खरं असं उद्धव ठाकरे आपल्याला सोडून शिंदे साहेब पुण्यावरून गेले. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण लोक आहेत? भाजप त्यांचा अलायन्स आहे का नाही आता ही जगणारी गोष्ट. त्यामुळे जे गेले त्यांच्या संबंधी आज काही म्हणलं तर चालेल, पण नंतरच्या पुढच्या सुप्रीम कोर्टाच्या मॅटरमध्ये त्यांची जाणार आहे त्याच्यात वास्तव तिचं होईल. सर, लोकसभा निवडणुकीपर्यंत जर सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा काही अंतिम निकाल लागला नाही तर शिंदेचं आणि पक्षाचं उद्धव ठाकरेंच्या पुढे आव्हान कसं असेल? की त्यांना इलेक्शन कमिशनच्या पुढे जावं लागेल किंवा यांच्या पुढे जावं लागेल. आणि इलेक्शन कमिशन सुद्धा सुप्रीम कोर्ट त्यांना चिन्ह देईल, त्याच्याबद्दल सांगेल तुम्ही नाव काय घ्या, काही करा ते दिसतील. त्याला उद्याचे हेच आर्ग्युमेंट करणार ते असा निकाल लावला आहे, त्या निकालाच्या विरुद्ध आम्ही तुमच्या समोर उद्या निवडणुका आलेल्या आहेत, तुमचा निकाल लागेल पाहिजे, आम्हाला काहीतरी पर्याय व्यवस्था करा ही ते म्हणतील, त्याच्याबद्दल मागणे. आणि आता हा सगळा विचार आम्ही केलेला आहे. ते जवळपास 120 चिन्ह आहेत, त्याची यादी उंचीच्या उंची आहे. ठरले चिन्ह वगैरे काही नाव वगैरे तुमची प्रिपरेशनची तयारीनुसार ठाकरेंनी मशाल घेतली आता आता बघूया काय आता वर्षात मोकळी झाली. करायचं तुम्ही आणखी जरा इलॅबोरेट करू शकले निर्णय तर तुमच्या आधीच्या रेफरन्सेसने सुप्रीम कोर्ट काय म्हणेल किंवा काय करेल ते उद्या सांगितलं. तर माझ्या हातात डॉक्युमेंट पाहिजे तरी तुझं वकिलांशी बोलावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.